अशोक खरात यांच्या दरबारामध्ये वेगवेगळे मॉडेल आज, काल आणि परवा या 3 दिवसामध्ये जे काही इलेक्ट्रिक मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे खरात 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 आणि त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ आणि त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे मॉडेल कुठल्या अँगलने बघितलं तरी त्या मीडियावर आज सगळीकडं अशोक खरात आणि त्यांचे वेगवेगळ्या जे काही मॉडेल्स आहेत ते दिसत आहेत. मित्रांनो, कोणी म्हणतं सेलिब्रिटी आहे, कोणी म्हणतं अधिकारी आहेत, कोणी म्हणतं नेते आहेत, कोणी म्हणतं कार्यकर्ते आहेत. नेमकं काय आहे आणि काय नाही हे सध्या पोलीस तपासामध्ये चालू आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की जे हे लोक, जे स्त्रिया, जे पुरुष त्यांच्या दरबारामध्ये जात होते आणि त्यांचं तीर्थ घेत होते, त्यांना नक्कीच त्याचा झटका बसला आहे. आणि त्या ठिकाणी ज्या महिला जात होत्या त्या महिलांना आता घाम फुटल्याशिवाय राहिलं नसेल असं म्हटलं तरी चालन. कारण एक एक चित्र, एक व्हिडिओ हा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होत आहे. तसतसं मग ज्या महिला ज्या ठिकाणी शिकार झालेल्या आहेत किंवा स्वतःहून गेलेल्या आहेत त्यांना असं वाटत आहे की आता आपला नंबर तर लागतच नाही ना. हा विषय खूप चांगला नाहीये आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जे काही अशोक खरात यांचे भक्त आहेत त्या भक्तांमध्ये खळबळ माजलेली आहे. मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून आपण बघत असतात, इंस्टाग्राम असन, फेसबुक असन, व्हॉट्सअप असन, वेगवेगळे प्रसिद्धीचे माध्यम असतील, या माध्यमावर एकच चालू आहे. कोणी म्हणतं टेबल टेनिस चालू आहे, कोणी म्हणतं काय चालू आहे, ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळे विषय चालू आहेत. परंतु सूत्राच्या माहितीनुसार त्या ठिकाणी जे काही सापडलेले व्हिडिओ आहेत ते जवळपास 105 व्हिडिओ आहेत असं आता तरी दिसत आहे. आणि रोज एका महिलेचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे फोटो प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातूनच जे कोणी भक्त त्या ठिकाणी जाऊन त्यांचा प्रसाद घेतला आहे त्यांच्यामध्ये घबराहट निर्माण झाली आहे. काही नेत्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. परंतु अशोक खरात सारख्या भोंदू बाबाला जास्तीत जास्त सजा होईल हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जे काही पोलीस प्रशासन असेल, उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून जेवढी काही प्रॉपर्टी त्यांनी कमवली आहे ती जप्त केली पाहिजे आणि ज्या त्या शासनाने जप्त करून त्याला देशोधडीला लावलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये अशी भोंदू बाबा परत तयार झाले नाही पाहिजेत. म्हणून कडकात कडक कायदा आणून अशा भोंदू बाबांना वेळी शिक्षा करण्याचं काम शासनाने, प्रशासनाने करावं. नेमकं अशोक खरात यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.